हातात बॉटल का घेतली? ही दारूची बाटली आहे. भुमऱ्यांचा व्यवसाय दारू आहे. आम्ही दाखवतोय दारूचा व्यवसाय तुम्हाला चालतो का? तुम्हाला दारू पाहिजे का पाणी पाहिजे? हा आमचा संभाजीनगरकर जनतेला सवाल आहे. त्यांनी सांगितलं माझा व्यवसाय दारू विक्रीचा आहे. ही दारू चालती का विचारायचं आहे. पैठणची दारू संभाजीनगरात आणायची का? हा माझा प्रश्न आहे. म्हणून ही दारूची बाटली आहे. पोलिसांनी दोघांनाही एकाच वेळी परवानगी दिली होती का वेगवेगळी वेळ होती? ते मला नाही माहिती. टेक्निकल गोष्टी मला नाही माहिती. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वेळ का आली? पोलिसांना विचारा. इथं कुठं पोलीस बंदोबस्त विचारा. पोलिसांची जबाबदारी आहे. पोलीसच नाही तर मी काय करू? पण अशा पद्धतीचा तणाव योग्य आहे का? नाही, तणाव योग्य नाही. आम्ही थांबवतो कार्यकर्त्याला, पण आमच्यावर कधी बोट उचललं तर ते बोट तोडून टाकू एवढं नक्की 100%. अधिकृत लायसन आहे आणि टॅक्स भरून मी व्यवसाय. आम्ही सांगतो ना तुमचं अधिकृत लायसन दारूचं आहे, तर हा लोकांना सांगतो दारूचा व्यवसाय भुमऱ्यांचा हे आम्ही सांगतोय ना. त्यांचा व्यवसाय ऍफिडेव्हिट मध्ये आम्ही तेच सांगतोय. तुमचा ऍफिडेव्हिट खरं खोटं आहे का? मग हेच आम्ही सांगतो ही दारू. बरं, आता मला सांगा हे किती वेळ चालणार असं या क्रांती चौकात? नाही, आम्ही थांबवलेले. आता आमची रॅली सुरू करतो. सुरू होती आमची. तणाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तणावाचं वातावरण या ठिकाणी आहे. पोलीस देखील आपल्या सोबत आहेत. पोलीस देखील तणाव दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. मात्र पोलिसांची प्रचंड तोकडी संख्या या ठिकाणी होती. पोलिसांच्या ही बाब लक्षात यायला हवी होती की अशा पद्धतीनं दोनही रॅली एकत्र येऊ शकतात. मात्र पोलिसांच्या ही का लक्षात आलं नाही? मोदावर मोजण्या इतके पोलीस क्रांती चौकामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे ज्यांना बोटावर मोजता येईल एवढे पोलिसांचा बंदोबस्त दोन पक्ष एकत्र आले असताना लावणं ही पोलिसांची निश्चित प्रमाणातली मोठी चूक आहे आणि ह्या तणावाला निश्चित पोलीस जबाबदार असायला हवेत. कारण की हवा तेवढा बंदोबस्त पोलिसांचा निश्चित इथे आता देखील पाहायला मिळत नाही. आणि संभाजीनगरमध्ये हे तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. दोनही शिवसेना समोरासमोर आलेल्या होत्या. दोघांची वेळ वेगळी जरी असली तरी देखील चित्र असं निर्माण झालं की ह्या समोरासमोर आल्या आणि त्यामुळे तणावाचं या ठिकाणी वातावरण निवळलंय. मात्र आता थोडासा तणाव निवळलेला आहे. शिवसेनेची जी म्हणजेच एकनाथ शिंदेची रॅली पक्षाची रॅली पुढे निघालेली आहे आणि आता मशाल म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची रॅली देखील या ठिकाणी निघालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र काही वेळापूर्वी कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले होते आणि त्यामुळे अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. एकमेकांच्या अंगावर एकमेकांच्या अंगावरती धावून गेलेले आहेत आणि त्यामुळे एक